करण्यात आला। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाली आणि यामुळे ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। जळकी लाकडं हातामध्ये घेतलेत, निषेध करतायत। हे गॅसचे दर गेले सातत्याने वाढतायत। भाजप सरकारला पेटवायला, त्यांना जाळायला ही लाकडं आणली आहेत। आमच्या महिला भगिनी आता पर्याय उरला नाही म्हणून रस्त्यावर चुली मांडलेत। चुलीवर भाकरी केल्याशिवाय पर्याय नाही। लाडक्या बहिणींना गॅसचे दर परवडत नाही। लाडक्या बहिणींचा संसार मोडायची वेळ आली, मग रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। पुणे सगळ्या लाडक्या बहिणी रस्त्यावर चूल मांडून बसलेत, भाकरी थापतायत, संसाराचा गाडा चालवतायत। पण या मोदी सरकारला, या राज्य सरकारला, या महायुती सरकारला जाग येत नाही। इलेक्शनच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना पैसे वाटता, ते पैसे कट करता आणि गॅसच्या दरातनं पुन्हा वाढवून घेता। एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या अनेक हातांनी काढून घ्यायचं, ही या रणनीती या मोदी सरकारची, या राज्यातल्या महायुती सरकारची आहे। ही जनतेने ओळखलेली आहे, म्हणून जनता आज रस्त्यावर उतरली। राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या पुणे शहरामध्ये आम्ही गाड्या अडवू आणि त्यांना या दरवाढीचा जाब विचारू। कॅमेरामॅन विशाल सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। भाकरी या सरकारला देणार आहोत। या भाकरींमध्ये आमचा धूर, डोळ्यातले अश्रू, आमच्या खिशाला बसणारी कात्री, ह्या सगळ्याचा हिशोब या भाकऱ्यांमध्ये आहे।